साल 1970 गुजरातमधील मोहनलाल पटेल हे वस्त्रधारा गारमेंट या नावाने आपली एक छोटीशी फॅक्टरी चालवत होते. सर्व काही सुरळीत चालले होते आणि त्यांच्या कापड उद्योगालाही हळूहळू चालना मिळत होती. 1975 मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला, ज्याचे नाव अमित ठेवण्यात आले. अमित सर्व सुखसोयींनी वाढत होता. पुढे काळ लोटला आणि अमित 10 वर्षांचा झाला. एके दिवशी अमितचे वडील मोहनलाल आपल्या फॅक्टरीत चालले होते, तेव्हा त्यांना एका लहान मुलाने मोठ्याने हाक मारली, "साहेब, बूट पॉलिश करून घ्या, जेणेकरून मला काही पैसे मिळतील. कालपासून मी काही खाल्लं नाही." हे ऐकून अमितच्या वडिलांना त्याच्यावर दया आली. त्यांनी त्याला विचारले, "तू उपाशी का आहेस आणि तुझं नाव काय आहे?" त्याने उत्तर दिलं, "साहेब, सगळे मला छोटू म्हणतात. कुणी शिवी देतो तर कुणी काहीतरी वेगळं म्हणतो. मी अनाथ आहे, माझं कोणीही नाही." मोहनलाल त्याला प्रेमाने म्हणाले, "चल, माझ्यासोबत चल. आजपासून तू माझ्या घरी राहशील." हे ऐकताच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तो मोहनलाल यांच्यासोबत त्यांच्या घरी गेला. अमितही खूप आनंदी झाला. त्याला एक मित्र आणि भाऊ मिळाला होता. त्या दिवसापासून तो बूट पॉलिश करणारा मुलगा मोहनलाल यांच्या घरी राहू लागला. मोहनलाल यांनी त्याला एक नवीन नाव दिलं, संजय. मात्र मोहनलाल यांची पत्नी ललिताजी यांनी कधीच संजयला आपलं मानलं नाही. परंतु अमित आणि मोहनलाल हे संजयला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे मानत होते. अमितसोबत तोही शिक्षण घेऊ लागला. कालांतराने दोघे मोठे होत गेले आणि त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दोघांकडेही वस्त्रधारा फॅक्टरीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली. मोहनलाल यांची सर्व काही संपत्ती, घर, फॅक्टरी, अनेक ठिकाणी असलेले जागेचे प्लॉट हे अमितच्या नावावर करण्यात आले. याबद्दल संजयलाही काही प्रॉब्लेम नव्हता. तो तर आजवर हेच समजत आला होता की ज्यांनी मला रोडवरून उचलून इतक्या मोठ्या घरात जागा दिली, नाव दिले, शिक्षण दिले, आईची माया दिली, त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा ठेवायची? तीच त्याच्यासाठी संपत्ती होती. अर्थात मोहनलाल यांचे म्हणणे होते की सर्व प्रॉपर्टी दोन्ही मुलांमध्ये समान वाटली गेली पाहिजे. पण त्यांच्या पत्नीने यात हस्तक्षेप केला. त्यामुळे मोहनलाल यांनी आपली सर्व संपत्ती अमितच्या नावावर केली. अमितचाही या गोष्टीला विरोध होता, पण आईपुढे त्यालाही काही करता आलं नाही. पुढे जाऊन मोहनलाल यांनी एक मोठे घर घेतले आणि गुपचूप संजयच्या नावावर केले. त्यानंतर पुढे आणखीन काळ लोटला. एके दिवशी मोहनलाल आणि त्यांची पत्नी एका समारंभासाठी गेले होते. तिकडून परत असताना वाटेत त्यांचा एक भीषण अपघात झाला. त्यात मोहनलाल यांचा जागीच मृत्यू झाला, तर ललिताजी गंभीर जखमी होत्या. ज्या ठिकाणी समारंभ आयोजित केला होता ते ठिकाण शहरापासून खूप अंतरावर होतं. गावातील ग्रामस्थांनी मोहनलाल आणि ललिताजींना त्वरित जिल्हा रुग्णालयात नेले. तोपर्यंत ललिताजींची अवस्था अत्यंत नाजूक झाली होती. त्या कोणत्याही क्षणी आपला जीव सोडू शकत होत्या. पोलिसांनी तात्काळ ही बातमी वस्त्रधारा गारमेंटच्या ऑफिसला पोहोचवली. त्यावेळी अमित आणि संजय दोघेही आपल्या ऑफिसमध्येच होते. माहिती मिळताच त्यांनी त्वरित जिल्हा रुग्णालय गाठले. रुग्णालयात पोहोचतात वडील मृत्युमुखी पडल्याचे ऐकून आणि आई इमर्जन्सी वॉर्डमध्ये शेवटचे श्वास घेत असल्याचे पाहून दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संजय आई ललिताजी यांच्याजवळ बसून रडत होता. पोलीस अमितला अपघाताबद्दल माहिती सांगत होते. रोडवर असलेल्या एका माकडाला वाचवायच्या नादात मोहनलाल यांनी आपल्या गाडीचे स्टेअरिंग दुसऱ्या बाजूला वळवले, ज्यामुळे गाडी जोरात जाऊन एका झाडावर आदळली. तर डॉक्टर काही पेपरवर मोहनलाल यांचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी अमितच्या सह्या घेत होते. ललिताजींनी संजयचा हात घट्ट पकडला आणि म्हणाल्या, "संजय, मला माफ कर. मी तुला कधीच आपलं मानलं नाही. मी कायम तुला परका समजत राहिले." त्या पुढे म्हणाल्या, "मला शेवटचे तुझ्या तोंडून आई ऐकायची आहे. आई, असं बोलू नकोस. तुला काही होणार नाही." संजयच्या तोंडून आई हा शब्द ऐकतात
ललिताजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बेटा, तुझ्याकडे मी एक वचन मागत आहे. अमित जरी तुझ्यापेक्षा मोठं असलं तरी तू त्याला कधीच एकटे सोडणार नाही. नेहमी त्याचा प्रत्येक शब्द पाळशील. त्याला कधीही कुठल्या गोष्टींची कमतरता पडू देणार नाही. आई, तो माझा मोठा भाऊ आहे आणि त्याचा प्रत्येक शब्द हा माझ्यासाठी आदर राहील. आई, तू तर मला कधीच कुठल्या गोष्टीला कमी पडू दिलं नाही. ज्या दिवशी बाबांनी मला घरी आणलं त्या दिवशीही तू काही विरोध केला नाही. तुझीसुद्धा इच्छा होती की मी तुमच्यासोबत राहावं. तुझा विरोध फक्त प्रॉपर्टीच्या बाबतीत होता, जी बाबांनी आणि तू मोठ्या कष्टाने उभी केली आहे आणि ती अमितच्याच नावावर व्हायला हवी. माझी खरी संपत्ती तर तुम्ही आहात. ते ऐकून ललिताजींच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तितक्यात तिथे अमित आला आणि तोही आईजवळ बसला. त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. ललिताजींनी दोघांच्या डोक्यावर शेवटचा हात फिरवला आणि आपला अखेरचा श्वास घेतला. दुसऱ्या दिवशी ही बातमी सर्व वर्तमानपत्राच्या माध्यमातून शरद वाऱ्यासारखी पसरली. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. मोहनलाल हे असे व्यावसायिक होते जे आपल्या वार्षिक कमाईतील 10% निधी वृद्धाश्रम आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत होते. दुसऱ्या दिवशी मोहनलाल आणि त्यांच्या पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी बरेच दिग्गज लोक उपस्थित होते. राजकारणी, सिने अभिनेते, प्रसिद्ध उद्योजक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अमितने स्वतःला धीर दिला, कारण आता त्याच्यावर वस्त्रधारक गारमेंटची खूप मोठी जबाबदारी होती. त्यात संजयचीही त्याला खूप साथ होती. मोहनलाल यांचा भाऊ म्हणजेच अमितचे काका, जो एक नंबरचा कपटी माणूस होता, त्यांनी अमितला काही दिवसांसाठी आपल्या घरी नेले आणि त्याला सांगितले की त्या परक्या मुलापासून सावध राहा. अर्थात त्यांनी दोन्ही भावांमध्ये फूट पाडण्याचे काम केले, पण तसे झाले नाही. पुढे असेच आणखीन काही दिवस निघून गेले. अमितचे काका काकू त्याला फारसे पसंत करत नव्हते. उलट ते त्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून होते. त्यांच्या मनात एक वेगळीच योजना फिरत होती. त्यांना वाटत होते की गावातील कमी शिकलेली मुलगी आली तर ती त्याच्या व्यवहारामध्ये फारसा हस्तक्षेप करणार नाही आणि त्यांना तिच्यावर हवे तसे हक्क गाजवता येईल. हीच विचारधारा मनात ठेवून अमितच्या काकूने भावनिक नाट्य सुरू केले. ती म्हणाली, अरे बाळा, आम्ही तर तुझ्या भल्यासाठी सांगत आहोत. गावातील साधी भोळी मुलगी येईल तर तुझी चांगली काळजी घेईल, पण आम्ही कोण जो तू आमचे ऐकशील. काकूच्या शब्दांनी अमित काही बोलू शकला नाही आणि शेवटी तो मुलगी पाहायला जाण्यास तयार झाला. दुसऱ्या दिवशी अमित आपल्या काका काकूंसह मुलीच्या घरी पोचला. 12वी शिकलेल्या रचनाला पाहताच अमितने तिला पसंत केले आणि लवकरच लग्नाची तारीख ठरवली. अवघ्या 15 दिवसात लग्न लावण्याचा निर्णय झाला. अमितच्या मनात एवढ्या घाईगडबडीने लग्न ठरणे त्याला संशयास्पद वाटत होते. त्याने विचार केला, अखेर काका काकूंना अचानक एवढे प्रेम का सुटले आहे? ते माझ्या लग्नाबाबत इतके उतावळे का झाले आहेत? नक्कीच यात काहीतरी काळेबरे असावे. पुढचे 15 दिवस कसे गेले ते समजलंच नाही आणि साध्या पद्धतीने गावात रचना व अमितचे लग्न पार पडले. अमितने रचनाची संजयसोबत ओळख करून दिली. रचना जेव्हा सासरी आली तेव्हा पूर्णपणे सासरच्या घरची बनून गेली. तिच्या आईवडिलांनीही तिची फारशी विचारपूस केली नाही. भाऊ भाऊजाई आपल्या आयुष्यात व्यस्त होते. सुरुवातीला अमित रचनाला खूप प्रेम आणि सन्मान देत होता. मात्र या काळात अमित आपल्या चुलत्यांपाशीच राहत होता, कारण आई गेल्यानंतर त्यांच्या घरात कोणतीच महिला नव्हती. लग्नानंतरच्या काही विधी पार पाडायच्या होत्या, त्यासाठी तो चुलत्यांजवळच राहत होता आणि तिथूनच फॅक्टरीत जायचा. तर संजय हा बंगल्यात एकटाच राहत होता. रचनाला पुढे MBA शिकायचे होते, त्यामुळे अमितने तिचे पुढील शिक्षण पुन्हा चालू केले आणि तिने घरातूनच अभ्यास करून परीक्षा द्यायचं ठरवलं. अभ्यासात ती गुंतलेली असल्याने तिला माहेरची फारशी आठवणही येत नव्हती. पण दुसरीकडे अमितच्या काका काकूंच्या मनात वेगळेच काही चालले होते. अमित ऑफिसला गेल्यानंतर
त्याच्या काकूने रचनाला त्रास देण्यास सुरुवात केली. ज्यावेळी ती अभ्यास करायला बसायची त्यावेळी काकू तिला काहीतरी काम सांगून उठवायची. दिवसभर घरातील कामांमध्ये अडकून राहिल्यामुळे रचना आपला अभ्यास करू शकत नव्हती आणि थकून ती लवकर झोपून जायची. एके दिवशी अमितने तिला विचारले, तू ठीक तर आहेस ना? तुझी तब्येत जरा बरी वाटत नाही आहे. शिवाय सध्या मी तुला अभ्यास करतानाही पाहत नाही. रचनाने हळूहळू सगळी कहाणी अमितला सांगितली की तो ऑफिसला गेल्यानंतर काकू घरकामासाठी मोलकरणीऐवजी तिच्याकडूनच घरातील सगळे कामे करून घेतात. हे ऐकून अमितला खूप राग आला. तो म्हणाला, तू मला आधी का सांगितले नाही? चल सामान बांध, आपण इथून निघून जाऊ. रचना आश्चर्यचकित होऊन म्हणाली, पण आपण कुठे जाणार? अमितने उत्तर दिले, माझ्या ऑफिसजवळ आमचा एक बंगला आहे, आपण तिथे राहू. सकाळी अमित कोणालाही काही न सांगता रचनाला घेऊन त्याच्या घरी निघून गेला. काका काकू फक्त त्यांचे तोंड बघत राहिले. आता अमित, संजय आणि रचना ते तिघेही त्यांच्या जुन्या घरात आपले सुखी आयुष्य जगू लागले. पण देवाची इच्छा काही वेगळीच होती. एके दिवशी अमित ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक त्याच्या डोक्यात तीव्र वेदना झाल्या आणि खोकताना त्याच्या तोंडातून रक्त बाहेर आले, ज्यामुळे तो खूप घाबरला. हे मला काय झाले? याआधी असे कधीच झाले नव्हते. संजयने अमितची अवस्था पाहून चिंताग्रस्त होत विचारले, काय झालं दादा? तुझी तब्येत ठीक वाटत नाही. चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. यावर अमित म्हणाला, काही नाही, बहुतेक कामाचा ताण खूप वाढलाय आणि झोपही पूर्ण होत नाही. आराम केला की ठणठणीत होईल. संजय पुन्हा म्हणाला, पण तुझ्या तोंडातून रक्त का आले? अमितने त्याला टाळत उत्तर दिले, मी ठीक आहे, तू काळजी करू नकोस आणि याबाबत कोणालाही काही सांगू नकोस. मी थोडा आराम करतो. ठीक आहे दादा, तू आराम कर, मी थोड्या वेळाने येतो. पण त्यानंतर काही दिवसातच अमितला खूप अशक्तपणा जाणवू लागला. त्याच्या नाकातून आणि तोंडातून वारंवार रक्त येऊ लागलं. त्याने विचार केला, आता तरी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी लागेल. कदाचित हा काहीतरी गंभीर आजार असावा. तो संजयला सोबत घेऊन हॉस्पिटलला गेला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गंभीर स्वरात सांगितले, अमित, तू उपचार घेण्यास खूप उशीर केला आहेस. हे ऐकताच अमित गोंधळून गेला. त्याने घाबरून विचारले, डॉक्टर साहेब, स्पष्ट सांगा, मला नक्की काय झाले आहे? माझ्या मनात खूप भीती आहे. डॉक्टरांनी खोल श्वास घेत उत्तर दिले, तुला ब्लड कॅन्सर आहे आणि तेही शेवटच्या टप्प्यात. हे ऐकून अमितच्या पायाखालची जमीन सरकली. तो सुन्न झाला. काय बोलावे, काय करावे त्याला काहीच कळत नव्हते. संजयने आश्चर्याने विचारले, डॉक्टर साहेब, तुम्ही हे काय म्हणत आहात? कृपया चुकीची माहिती देऊ नका. पुन्हा एकदा रिपोर्ट तपासा. कदाचित रिपोर्ट चेक करण्यात तुमच्याकडून काहीतरी चूक झाली असावी. डॉक्टरांनी गंभीरतेने उत्तर दिले, नाही मिस्टर संजय, माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही. रिपोर्ट अगदी स्पष्ट आहे. अमितकडे आता फारसा वेळ उरलेला नाही. त्याला आता फक्त विश्रांती आणि काळजीची गरज आहे. संजयने अस्वस्थ होऊन विचारले, डॉक्टर, आपण त्याला कुठेतरी दुसरीकडे दाखवू शकतो का? काहीतरी उपचार नक्कीच असणार. आजकाल कोणताही आजार बरा करता येतो. आम्ही परदेशातही उपचार करू शकतो. डॉक्टरांनी दुःखाने उत्तर दिले, हो, उपचार शक्य झाला असता जर हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात असता. पण आता हा संपूर्ण शरीरभर पसरला आहे. तुम्ही कुठेही उपचार करा, पण रिपोर्ट बदलला नाही. आता सगळे परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे. आम्ही आमचे काम करत आहोत. औषध आणि प्रार्थना दोन्ही आवश्यक आहेत. मी औषध देतोय, तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की एखादा चमत्कार घडो. डॉक्टर पुढे संजयला म्हणाले, मिस्टर संजय, मी अमितसमोर सर्व काही स्पष्ट केले, कारण त्याने मानसिकदृष्ट्या तयार असावे. त्यानंतर त्यांनी अमितकडे पाहत म्हटले, गॉड ब्लेस यू अमित, धैर्य ठेव आणि देवावर विश्वास ठेव. आपण आजपासूनच उपचार सुरू करूया. अमितच्या डोक्यात सर्व काही गरगर फिरू लागले. तो कोलमडून गेला.
त्याला काहीही सुचत नव्हते. संजयने त्याला ऑफिसमध्ये देण्याचा निर्णय घेतला, कारण अशावेळी त्याला थेट घरी नेणे योग्य नव्हते. ऑफिसमध्ये गेल्यावर संजयने त्याला केबिनमध्ये बसवले आणि पाणी दिले. संजय त्याला धीर देत म्हणाला, दादा, सर्व काही ठीक होईल. आजच्या काळात प्रत्येक आजारावर उपचार आहेत. तूही बरा होशील. काळजी करू नकोस. हे ऐकताच अमित संजयच्या गळ्यात पडून रडू लागला. का संजय, का? माझ्याच बाबतीत असे का घडले? मी कोणाचे काय वाईट केले होते की देवाने माझ्यावर एवढा मोठा अन्याय केला? परमेश्वर आधी आपल्या आईबाबांना घेऊन गेला आणि आता हा आजार माझ्या गळ्यात टाकला. माझे वय तरी किती आहे? फक्त 25 वर्ष. मी नुकतीच माझ्या आयुष्याची सुरुवात केली होती. अमित सतत रडत होता. संजय देखील त्याला धीर देत होता. काही वेळाने अमितने अश्रू पुसत विचारले, संजय, जर मला काही झाले तर रचनाचे काय? ती अजून लहान आहे. तिचे आयुष्य नुकतेच सुरू झाले आहे. सर्व काही उद्ध्वस्त होईल. संजय, सांग ना, मी काय करू? मला अजून जगायचे आहे. इतक्या लवकर मला मरायचं नाही. आईवडिलांच्या निधनानंतर रचना माझ्या आयुष्यात आली, जिच्यामुळे मी माझे आयुष्य पुन्हा एकदा जगायला लागलो. आणि आता हे संकट. अमित खूप वेळ रडत राहिला. संजयने त्याला औषधं दिली, जे पॉवरफुल मेडिसिन होते, ज्यामुळे तो थोडा वेळ ऑफिसमध्ये झोपला. मात्र संजय अतिशय अस्वस्थ होता. तो सुद्धा रडू लागला. त्याला काहीच सुचत नव्हते. आपल्या मोठ्या भावाशी काय करावे, त्याला कुठे न्यावे, जेणेकरून तो या मोठ्या संकटातून बाहेर पडेल. जेव्हा अमित 2 तासांनी जागा झाला, तेव्हा तो आधीपेक्षा खूप गंभीर आणि शांत वाटत होता. त्याने मनाशी एक मोठा निर्णय घेतला, जो त्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचा होता. त्यानंतर ते दोघेही घरी परतले. घरी पोहोचतात रचनाला पाहून अमितच्या डोळ्यात पाणी आले, पण त्याने स्वतःला सावरले. तो तिला अजून काही सांगू इच्छित नव्हता. जितके दिवस शक्य होते तितके दिवस त्याला हे सत्य तिच्यापासून लपवायचे होते. तो विचारत असतानाच रचनाची नजर त्याच्यावर गेली. अहो, तुम्ही आलात? तिथेच का उभे आहात? आत या. मला खूप भूक लागली आहे. मी तुमचीच वाट पाहत होते. रचनाचा आवाज ऐकताच अमित भानावर आला. तो तिच्यासमोर कमकुवत पडू इच्छित नव्हता. त्याने हसत उत्तर दिले, हो, आधी मी फ्रेश होतो, मग आपण जेवण करून घेऊ. रात्री तिघांनी जेवण केले. रचना लगेच झोपली. पण अमित आणि संजयच्या डोळ्यात झोप नव्हती. अमित विचार करत होता, रचनाचे काय होईल? तिचे आईवडील तिची फारशी विचारपूसही करत नाहीत आणि माझे काका काकू कधीच माझे नव्हते, तर हिचे कधी होणार? विचार करता करता तो कधी झोपला त्याला कळलेच नाही. मात्र संजय रात्रभर जागा होता. आईने दिलेला शब्द सतत त्याच्या डोक्यात फिरत होता. सकाळी दोघेही फॅक्टरीत गेले. तेव्हा अमितने आपल्या ऑफिसमध्ये संजयला बोलावले आणि म्हणाला, संजय, मी संपूर्ण संपत्ती, ऑफिस, फॅक्टरी, घर, सर्व काही रचनाच्या नावावर करत आहे आणि बाबांनी घेतलेले शहरातील प्लॉट तुझ्या नावावर करत आहे, जेणेकरून उद्या मी नसल्यावर तुला कसल्याही गोष्टींची कमतरता पडू नये. काकांचा काही भरोसा नाही. ते कधी रचनाला घरातून बाहेर काढतील हे काही सांगता येत नाही. माझ्या जाण्यानंतर तू रचनाची पूर्ण जबाबदारी घेशील. तिची जबाबदारी मी तुला सोपवत आहे. ती खूप समजूतदार आहे, पण तिच्यात अजूनही थोडं बालिशपण आहे. प्लीज, तू तिची काळजी घे. हे ऐकून संजय भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अमित त्याच्यावर रचनाची कोणती जबाबदारी टाकत होता हे त्याला कळलं होतं, पण दोघेही या बाबतीत एकमेकांशी स्पष्ट बोलू शकत नव्हते. कारण रचना नात्याने संजयची वहिनी होती. त्याने स्वतःला सावरत म्हटलं, दादा, स्वतःला सांभाळ. सगळं काही ठीक होईल. आम्ही तुझ्यासाठी सर्वोत्कृष्ट उपचार करू. तुला काही झालं तर मीही अनाथ होईल. असं नको बोलू. मी तुला काही होऊ देणार नाही. अमितने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, नाही संजय, माझ्या जाण्यानंतर सगळं तुलाच सांभाळायचं आहे. रचनाची स्वप्न पूर्ण करायची आहेत. काका काकूंवर लक्ष ठेव. त्यांची नजर
माझ्या संपत्तीवर आहे. म्हणूनच मी इच्छितो की माझ्या जाण्याच्या आधी सगळं काही व्यवस्थित करून जावं. तुला समजतंय ना संजय? संजय काही बोलण्यासाठी तोंड उघडणारच होता, पण अमितने त्याची गोष्ट अडवली आणि म्हणाला, तू ऐकलंय ना डॉक्टर काय म्हणाले? मी कितीही उपचार केले तरी माझ्याकडे फारसे दिवस उरले नाहीत. माहीत नाही देवाने मला एवढी मोठी शिक्षा का दिली आहे. संजयने अमितला मिठी मारत म्हटलं, नाही दादा, असं काही नाही. तू बरा होशील. देव चांगल्या लोकांची नेहमी परीक्षा घेत असतो. संजय त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होता. काळ पुढे जात राहिला आणि परिस्थिती आणखीन बिघडू लागली. एकदा अमितची तब्येत अचानक खूपच बिघडली. त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येऊ लागलं. हे पाहून रचना घाबरली. हे काय झालं तुम्हाला? तुमच्या तोंडातून रक्त काय येतंय? मी लगेच डॉक्टरांना बोलावते. अमितने तिला थांबवत म्हटलं, नाही, मी ठीक आहे रचना. मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. माझ्याजवळ बस. रचना चिंताग्रस्त होऊन म्हणाली, बोलण्यानंतरही करता येईल. आधी तुम्ही आराम करा. मी काहीतरी खायला आणते. ठीक आहे, पण लवकर ये. अमित मनात विचार करू लागला, आता माझ्याकडे वेळ उरला नाही. माझी तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आता मला रचनाला सगळं सांगायलाच हवं. तिच्यापासून मी हे अधिक काळ लपवू शकत नाही. काही वेळाने रचना चहा आणि नाश्ता घेऊन आली. तिने अमितला सांगितलं, मी संजय भाऊजींना बोलून घेते. आपण डॉक्टरांकडे जाऊ. तुमची तब्येत बरी नाही. काही दिवसांपासून तुम्ही अधिकाधिक अशक्त होत चालला आहात. अमितने खोल श्वास घेतला आणि गंभीरपणे म्हणाला, रचना, माझं बोलणं नीट ऐक. मी तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. रचनाने त्याच्याकडे बघत म्हटलं, का गंमत करताय सकाळी सकाळी? तुम्ही असं कधीच करत नाही. रचना, मी गंमत करत नाहीत, मी खरं बोलतोय. रचना पुन्हा म्हणाली, गंमत करत नाहीस? मग तुम्ही घाबरवताय का? आता मला तुमच्यापासून भीती वाटत नाही. तिला वाटलं अमित तिला फक्त चिडवत आहे. यावेळी त्याने कठोर स्वरात म्हटलं, रचना, मी खोटं बोलत नाही आहे. मी जे सांगतोय ते नीट ऐक. कायम बालिश वागणं योग्य नसतं. आता तुझ्या जबाबदाऱ्या समजून घे. अमितला असं तिच्याशी कठोर बोलायचं नव्हतं, पण त्याला ठाऊक होतं की रचना सहज ऐकणार नाही. त्याच्या कठोर आवाजाने ती थोडीशी घाबरली, कारण अमितने कधीच तिच्याशी अशा प्रकारे बोललं नव्हतं. मग त्याने तिचा हात अलगद पकडत शांतपणे म्हटलं, सॉरी रचना, मी असं तुझ्यावर रागवायला नको होतं, पण तू ऐकत नव्हतीस. त्याने पुढे सांगितले, रचना, मी गंमत करत नाही आहे आणि तुला घाबरवतही नाही आहे. सत्य हे आहे की मला ब्लड कॅन्सर झाला आहे. तोही शेवटच्या टप्प्यात आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की आता कोणताही उपचार शक्य नाही. हा आजार माझ्या संपूर्ण शरीरात पसरला आहे. आता माझ्याकडे फारसा वेळ नाही. माहीत नाही अजून मी किती दिवस जगेल. आज, उद्या किंवा त्यानंतर कधीही मला. हे बोलताच अमित भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रचना स्तब्ध झाली. तिला आपल्या नवऱ्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, पण तिला हेही माहीत होते की अमितने हे मस्करीत बोललेलं नव्हतं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो काही बोलणार होता, पण यावेळी रचना जोरात म्हणाली, गप्प बसा तुम्ही. मला तुमचं काही ऐकायचं नाही. काही बोलत आहात. तुम्ही वेडे झालात का? अहो, माझा विचार करा. हे सगळं ऐकून माझ्यावर काय बीतत असेल. माझं हृदय वेगाने धडधडते. अमितने हलक्या आवाजात सांगितलं, प्लीज रचना, समजून घेण्याचा प्रयत्न कर. मलाही माहिती नव्हतं. 2 महिन्यांपूर्वीच मला याबद्दल कळलं, पण तुला दुःखी करायचं नव्हतं म्हणून मी तुला सांगितलं नाही. परंतु आता माझी तब्येत खूपच बिघडत चालली आहे, त्यामुळे सांगणं गरजेचं झालं. रचना हे ऐकून सुन्न झाली होती. ती पुन्हा पुन्हा एकच गोष्ट म्हणत होती, सांगून टाका की हे सगळं खोटं आहे. प्लीज अमित. इतक्या संजयही तिथे आला. त्याला पाहतात रचना धावत त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, भाऊजी, बघा ना, अमित काय बोलत आहे. सकाळी सकाळी काही बोलत सुटल्यात. तुम्ही त्यांचे लहान भाऊ
एक चांगले मित्र आहात ना. सांगा ना त्यांना की असं काही बोलू नकोस. संजयने अमितकडे पाहिलं तर अमितने हलक्या इशाऱ्याने त्याला कळवलं की त्याने रचनाला सर्व काही सांगितले आहे. संजयलाही समजतात त्याने रचनाला पाणी दिलं आणि विचारलं, वहिनी तुम्ही ठीक तर आहात ना. रचनाने हलक्या आवाजात फक्त मान हलवली. तर तिकडे अमित खिडकीकडे तोंड करून उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्याला रचनाची अशी अवस्था बघवत नव्हती. एक माणूस ज्याला माहीत आहे की त्याच्या आयुष्याच्या मोजक्या श्वासांव्यतिरिक्त त्याच्याकडे काही उरले नाही. त्याच्या मनाला काय वाटत असेल. आणि त्याच्या आयुष्याची तर नुकतीच सुरुवात झाली होती. संजयने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, वहिनी नीट ऐका. तुम्ही समजदार आहात. दादा जे बोलतोय ते सत्य आहे. आता ही वेळ एकमेकांना सावरायची आहे. त्याच्याकडे जितका वेळ आहे तो वेळ आपण त्याला आनंदित ठेवण्यात घालूया. मला माहीत आहे की हा काळ आपल्यासाठी खूप कठीण आहे, पण आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. रचनाने रडत रडत उत्तर दिलं, ते सगळं ठीक आहे. भाऊजी तुमच्या ओळखीचे मोठे मोठे डॉक्टर आहेत ना. तुमची ओळख देश विदेशात आहे. आपण यांना तिकडे घेऊन जाऊ. प्लीज मी अमितशिवाय राहू शकत नाही. अमितने प्रेमाने रचनाच्या डोक्यावरून हात फिरवत सांगितलं, रचना घाबरू नकोस. संजय माझा भाऊ असण्यासोबतच खूप चांगला मित्र आहे. माझ्या जाण्यानंतर तो तुझी काळजी घेईल. हे घर, फॅक्टरी, ऑफिस, संपूर्ण संपत्ती मी तुझ्या नावावर केली आहे. तुला कुठेही जायची गरज नाही. इथेच राहून तू तुझे शिक्षण पूर्ण कर. बोल, करशील ना. हे म्हणताना अमितच्या डोळ्यातून पाणी आलं. रचनाने धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. संजयने दोघांना पाणी दिलं आणि म्हणाला, दादा मी तुला सांगायला आलो होतो की आता तू ऑफिसला जाणार नाहीस. तू फक्त घरात राहून विश्रांती घेशील. हे बोलून संजय ऑफिसला निघून गेला. आता अमित घरातच राहू लागला. ऑफिसचं सगळं काम संजय पाहत होता आणि घरात रचना जीव तोडून अमितची सेवा करत होती. पण नियतीला कोण बदलू शकतं. 1 महिनाही झाला नव्हता आणि एक दिवस अचानक अमितला पुन्हा रक्ताची उलटी झाली आणि त्याच्या जीवनाची शेवटच्या श्वासांची माळ तुटली. रचना किंचाळत राहिली, ओरडत राहिली, पण काहीच उपयोग झाला नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार एक क्षणही थांबत नव्हती. संजय स्वतःला कसाबसा सावरत तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा अमितच्या काका काकूला ही बातमी समजली तेव्हा ते मनातून खूप आनंदी झाले. वा, काही न करता आपली इच्छा पूर्ण झाली. आता संपूर्ण संपत्ती आपलीच होणार. फक्त त्या संजय आणि रचनाला कसंही करून हटवायचं आहे. त्यांच्या मनात वेगवेगळ्या कारस्थानी योजना चालू होत्या. अंतिम विधी झाल्यावर दुसऱ्या दिवशी सावडायचा कार्यक्रम उरकतात रचनाचे आईवडीलही आपल्या गावाला परत गेले. लग्नाच्या 8व्या महिन्यातच रचनाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. इकडे जेव्हा अमितच्या काका काकूंना कळलं की अमितने आपली संपूर्ण संपत्ती रचना आणि संजयच्या नावावर केली आहे तेव्हा ते चांगले संतापले. ते त्वरित रचनाकडे आले आणि खोटे अश्रू ढाळत म्हणाले, रचना बेटी आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्याशी खूप चुकीचं वागलो. पण आता अमित नाही, त्यामुळे आम्ही तुझ्यासोबतच आहोत. आम्हाला परक समजू नकोस. आपण सगळे एकत्र राहू. तू फक्त तुझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रित कर. रचना अजूनही खोल दुःखात होती. जिला स्वतःचं भान नव्हतं ती काय बोलणार. त्यामुळे ती त्यांच्या गोड गोड बोलण्याला भुलत गेली. पण संजयने रचनाला समजावलं, रचना यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. माहीत नाही हे कोणता कट रचत आहेत. मी 8 दिवसांकरिता फॅक्टरीच्या कामासाठी बाहेर जात आहे, त्यामुळे तू सावध राहा. रचना फक्त एवढेच म्हणाली. ती अमित गेल्यापासून खूपच शांत झाली होती. कोणाशी जास्त बोलत नव्हती आणि याचाच फायदा घेत अमितच्या काका काकूंनी संधी साधली. एके दिवशी त्यांनी रचनाकडून काही कागदांवर जबरदस्तीने सह्या करून घेतल्या. आता त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
संपूर्ण संपत्ती त्यांची झाली होती. जसे रचनाने सही केली तशी दुपारची संध्याकाळ झाली, पण कुणी तिला जेवायलाही विचारलं नाही. रात्रीही तसंच झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काकूंनी घरातील सगळ्या नोकरांना कामावरून काढून टाकलं. सकाळी जेव्हा रचना खोलीच्या बाहेर आली नाही तेव्हा काकूंनी तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला आणि म्हणाल्या, महाराणी, आता काय तुझा खोलीतच बसायचा हेतू आहे का? आवाज ऐकून रचना गोंधळून गेली आणि घाबरत बाहेर आली. मग काकू म्हणाली, आता उभं राहून माझं तोंड का पाहतीस? जा, तुझं सामान पॅक कर आणि इथून निघून जा. हे ऐकून रचना काकूंकडे आश्चर्याने पाहू लागली. कदाचित तिने काहीतरी चुकीचे ऐकले असावे. डोळे फाडून का बघत आहेस? ऐकलं नाहीस का? तुझं सामान पॅक कर आणि इथून निघून जा. यावेळी त्यांनी थोडं कठोर शब्द सांगितलं. त्यामुळे रचना आणखीन घाबरली आणि म्हणाली, काकू, प्लीज असं करू नका. इतक्या मोठ्या शहरात मी कुठे जाणार? माझे इथे कोणीच नाही. कुठे पण जाऊन मर. असं म्हणत त्यांनी रचनाचं सामान बाहेर फेकलं आणि तिला ओढत घराबाहेर काढून दार बंद केले. रचनाने बराच वेळ दार ठोठावलं, पण काकूंनी तिचं काहीच ऐकलं नाही. त्यानंतर ती घाबरलेल्या अवस्थेत आपलं सामान घेऊन तिथून निघून गेली. 2 दिवस काही खाल्लं नसल्यामुळे रस्त्यावर चालत असताना तिला चक्कर येत होती. समोरून माळी काका येत होते. रचनाला पाहून ते म्हणाले, रचना बेटी, कुठे बाहेर चालली आहेस का? रचनाने त्यांच्याकडे पाहिलं आणि ती काही बोलण्याच्या आधी तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडली. ती बेशुद्ध पडल्याचे पाहून माळी काका घाबरले. रचना बेटी, डोळे उघड. हे परमेश्वरा, हे काय झालं? असं वाटतं अमित साहेबांच्या काका काकूने हिला घरातून बाहेर काढले. त्यामुळे आज सगळ्या नोकरांना कामावरून काढून टाकलं होतं, जेणेकरून कोणाला काही समजू नये. देव त्यांना कधीच माफ करणार नाही. आता हिला कुठे घेऊन जाऊ? असाच विचार करत माळी काकांनी रचनाला तिथेच एका झाडाखाली बसवलं आणि पळत जाऊन जवळ असलेल्या दुकानातून पाणी आणून तिच्या तोंडावर शिंपडले. तेव्हा कुठे रचनाचे डोळे उघडले. घे बेटी, पाणी पी. बेटी, काय झालं? तू कुठे बाहेर चालली होती का? हे ऐकतात रचनाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तिने काकांना सर्व काही सांगितले. यावर माळी काका म्हणाले, म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. काका, आता मी कुठे जाऊ? बेटी, इथे मी एकटाच राहतो, पण जिथे मी राहतो ती जागा तुझ्या लायक नाही आणि सेफही नाही. तिथे खूप दारुडे लोक राहतात. मी तिथे तुला एक दिवसही ठेवू शकत नाही. आता काय करू काका? संजय भाऊजीही बाहेर गेले आहेत. मग रचना थोडं थांबून म्हणाली, काका, तुम्ही मला माझ्या गावच्या गाडीत बसून द्या. ठीक आहे बेटा, हेच योग्य राहील. आपल्या आईवडिलांकडे जा. असं म्हणत माळी काका रचनाला घेऊन बस स्टँडवर गेले. काही वेळातच तिच्या गावी जाणारी बस लागली. काकांनी तिचं सामान गाडीत ठेवलं आणि तिच्या बाजूला बसलेल्या महिलेला म्हणाले, ताई, माझ्या मुलीची काळजी घ्या. ती थोडी आजारी आहे. रचनाला गाडीत बसून माळी काका परत आले. रचना जेव्हा गावी पोचली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. हळूहळू ती आपल्या घराच्या दिशेने चालू लागली. गावातील काही लोकांनी रचनाला पाहून आपलं तोंड वळवलं आणि आपापसात चर्चा करू लागले की ही पांढऱ्या पायाची अपशकुनी इथे कशाला आली आहे? लग्नाला नीट वर्षही झालं नव्हतं आणि हिने आपल्या पतीला खाल्लं. दलिंदर कुठली? काही शब्द रचनाच्या कानावर पडत होते, तरीही ती खाली मान घालून पुढे चालत होती. त्यानंतर तेच लोक तिच्या मागे मागे येऊ लागले. रचना जशी आपल्या घराजवळ आली तसे तिच्या आईचे लक्ष तिच्यावर गेले आणि तिच्या आईने हेही पाहिले की रचनाच्या मागे गावातील लोक उभे होते. रचना आपल्या आईला पाहतात आईच्या गळ्यात पडून रडू लागली आणि म्हणाली, आई, आता मी इथेच राहणार आहे. अमितच्या काकूंनी मला घरातून बाहेर काढलं आहे. हे ऐकतात गावातील लोक भडकले आणि म्हणाले, हो, काढणारच. या अपशकुनीला कोण आपल्या घरात ठेवेल? हिला आपल्या गावातूनही बाहेर काढा. हिचे वडील कुठे आहेत? बोलवा त्यांना. त्यावेळी रचनाचे वडील आपल्या शेतात होते. रचना आलेली त्यांना कळतात ते धावत घरी आले, कारण त्यांना माहीत होते की
गावातील लोक काय म्हणतील? घराजवळ आल्यावर त्यांनी पाहिले की घराबाहेर लोकांची गर्दी जमली होती. ते म्हणू लागले, गोविंदराव, तुझ्या मुलीला आम्ही इथे राहू देणार नाही. आत्ताच्या आत्ता हिला गावातून बाहेर काढ. गोविंदरावांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ते रचनाजवळ आले आणि तिला विचारलं, बेटी, इकडे कसं काय येणं झालं? तिकडे सर्व ठीक तर आहे ना? तर शारदाजी म्हणाल्या, अमितच्या काका काकूंनी हिला घरातून बाहेर काढलं आहे. ते ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. ते गावातील लोकांना म्हणाले, ही बिचारी आता कुठे जाणार? शेवटी हिचं वय तरी काय आहे? कृपया तिच्यावर थोडी तरी दया दाखवा. यावर गावातील लोक म्हणाले, गोविंदराव, तुम्ही आपल्या गावातील कायदा आणि सुव्यवस्था विसरले का? हे अगदी पूर्वीपासूनच होत आले आहे की एखाद्या मुलीचा नवरा वर्षभराच्या आतच मृत्यू पावला तर त्या मुलीचे केस कापून तिला टकले केले जाते आणि साधे कपडे घालून एखाद्या तीर्थस्थळाच्या आश्रमात पाठवलं जातं. आज आपल्या मुलीवर वेळ आली तर तुम्ही विसरून गेले, नाहीतर सर्वात पुढे तुम्हीच तर असायचे. यावर गोविंदराव शांत बसले. त्यांना माहीत होतं, असं कोणाच्या मुलीच्या बाबतीत घडलं तर सर्वात पुढे तेच असायचे. गोविंदरावाने रचनाकडे पाहिलं, जी घाबरलेली होती आणि आईच्या जवळ बसली होती. गावातील लोक आपापसात कुजबुजत होते. काही रागात तर काही तिरस्काराने रचनाकडे पाहत होते. काही लोकांनी गावातील सरपंचांना बोलावून आणलं. गावचे सरपंच हरिरामजी पुढे आले आणि म्हणाले, गोविंदराव, तुला माहीतच आहे की आपल्या गावात अशी प्रथा नाही की विधवा मुलगी माहेरी राहणं हे आपल्या रीतिरिवाजांच्या विरुद्ध आहे. गोविंदराव पुढे काहीच बोलू शकले नाही, कारण गावात सरपंचांच्या निर्णयापुढे कोणीच काही करू शकत नव्हते. गर्दीतून एक जण ओरडला, तिला लगेच गावाबाहेर काढा, ती इथे राहू शकत नाही. रचनाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती आईला बिलगून रडत म्हणाली, आई, आता मी कुठे जाऊ? इतक्यात मागून एक दमदार आवाज आला, रचनाला कुठेही पाठवायची गरज नाही, मी तिला शहरात घेऊन जायला आलो आहे. सर्वांनी मागे वळून पाहिले. तो दुसरा कोणी नव्हे तर संजय होता. गावकऱ्यांचा हा वागण्याचा प्रकार पाहून संजयला खूप वाईट वाटले. तो रागाने म्हणाला, हे काय करताय तुम्ही लोक? तिला सहानुभूती आणि आधार देण्याऐवजी तिचा अपमान करताय. गावकऱ्यांनी विचारले, तू कोण आहे रे, मध्ये बोलणारा, आणि इथे कुठून आलास? संजय म्हणाला, मी अमितचा भाऊ आहे. अमितने जाण्यापूर्वी रचनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मी कामासाठी बाहेर गेलो होतो. आता परत आलो तेव्हा कळलं की रचनाला घराबाहेर काढले गेले आणि ती आपल्या गावाला गेली आहे. म्हणून मी तिला भेटायला आलो. पण इथे येऊन तुम्हा सगळ्यांची ही क्रूर वागणूक पाहून मन हेलावले. गावकऱ्यांनी संतापाने उत्तर दिले, ही अपशकुनी आहे. एका वर्षातच हिचा नवरा गेला. ही मनूस आहे. आम्ही तिला गावात राहू देणार नाही. आम्हाला हिचा चेहरा देखील पाहायचा नाही. ते ऐकून संजयला खूप राग आला. तो म्हणाला, हे काय बोलताय? अमितला आजार होता त्यामुळे तो गेला. यात हिची काही चूक? मी रोज हिचा चेहरा पाहतो, तर माझ्यावर काही विपरीत घडले का? आजच्या काळात अशी गलिच्छ विचारसरणी बाळगणारे लोक अजूनही या समाजात आहेत. याचे खूप वाईट वाटते. संजय बोलत असतानाच गोविंदरावांनी त्याला थांबवत म्हटले, बेटा, जाऊ दे तिला. जिथं तिचं नशीब नेईल तिथे जाऊ दे. जर रचना इथे राहिली तर आम्ही इथे राहू शकणार नाही. या लोकांची टोमणी ऐकत ऐकत आम्ही जगू शकणार नाही. संजय संतापून म्हणाला, लाज वाटत नाही का तुम्हाला असं बोलताना? जर आईवडिलांनी साथ सोडली तर कोण तिला आधार देणार? गोविंदराव म्हणाले, बेटा, आपण ज्या समाजात राहतो तिथले नियम पाळावेच लागतात. आता हिच्याशी लग्न कोण करणार? ती तीर्थस्थळी राहील, धर्मध्यान करेल तर तिच्यासाठी चांगले राहील. संजय म्हणाला, का नाही करणार कोणी हिच्याशी लग्न? अजून हिचे वय तरी काय आहे? आणि विधवा होणे हा काही गुन्हा नाही. मृत्यू आणि आयुष्य हे नियतीच्या हातात असते. यात कोण काय करू शकतं? ज्या वयात मुली शिक्षण घेतात, स्वप्न पाहतात, आपलं बालपण जगतात, त्या वयात तुम्ही हिचं सर्व काही हिरावून घेतलं.
तुम्ही लोक तर जिवंत माणसाला मृत्यूपेक्षा वाईट शिक्षा देताय. गावकऱ्यांनी तिरस्काराने उत्तर दिले. ओ शहरी बाबू, आम्हाला उपदेश करू नका. तुमची वकिली तुमच्यापाशीच ठेवा. आम्हाला आमचं काम करू द्या. संजय संतापाने म्हणाला. कसलं काम करताय तुम्ही? एका जिवंत माणसाला कोणताही गुन्हा न करता शिक्षा देताय. खूप चांगला न्याय करताय तुम्ही. विधवा झाली म्हणजे ती माणूस राहत नाही का? तिच्या भावना, स्वप्न संपतात का? तिला समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही का? तिच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे रंग भरण्याचा तिला हक्क नाही का? तिला आज या परिस्थितीत आणणारेही तुम्हीच आहात. मुलींना शिक्षण द्या. स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवा, जेणेकरून कठीण परिस्थितीत त्यांना कोणाचाही आदर घ्यावा लागू नये. आता गाव आणि शहर यात काही फरक राहिला नाही. फरक आहे तो फक्त विचारसरणीचा. सासरच्या लोकांनी वाईट वागणूक दिली हे समजू शकतो, पण तुम्ही तर तिचे माहेरचे आहात. ती तुमचीच मुलगी आहे. मला सांगा, रचना इथे आल्यापासून कुणासोबत अशुभ घडलं? कोणता अपशकुन झाला? त्यामुळे आपल्या विचारसरणीत बदल करा. माणुसकी दाखवा. कोणाला दया आली नाही का की ही 20 वर्षांची मुलगी कुठे जाईल, काय करेल? तेवढ्यात रचनाच्या भावाने उपहासाने विचारले. तुम्ही कोण आहात जे एवढे ज्ञान देताय? अरे, जर आम्ही तुम्हाला विचारलं तर तुम्ही तिला स्वीकाराल का? तिच्याशी लग्न कराल का? मोठ्याला शहाणपणा दाखवायला बोलणं सोपं असतं, पण निभावणं खूप कठीण असतं. संजयने गंभीर स्वरात उत्तर दिले. मी रचनाला इथून घेऊन जाण्यासाठीच आलो आहे. अमितने मला सांगितले होते की तिला शिकव, सक्षम बनव, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल आणि तिच्यासोबत सदैव राहा. जर रचना तयार असेल तर मी तिच्याशी लग्न करायलाही तयार आहे. विधवा विवाह काही पाप किंवा गुन्हा नाही. कोणाच्या आयुष्यात आनंद आणणे, तिला आधार देणे, तिच्या जीवनात पुन्हा रंग भरणे हे चुकीचे आहे का? सरकारने स्वतः विधवा विवाहाला मान्यता दिली आहे. आता सरकारही अशा महिलांना कल्याणी म्हणून संबोधते आणि विधवांसाठी अनेक उपाययोजना राबवत आहे. जर आपण तिचे दुःख वाटून घेऊ शकत नाही, तिला सहानुभूती देऊ शकत नाही, तिच्यासाठी माणुसकीच्या भावना बाळगू शकत नाही, तर निदान तिच्यावर अन्याय तरी करू नका, तिचा अपमान तरी करू नका. तुम्ही असले कसले आई वडील आणि भाऊ आहात जे लोकांच्या म्हणण्यावर आपल्या मुलीचे आणि बहिणीचे दुःख विसरून गेलात? तुम्हाला तुमच्या मुलीपेक्षा समाज, बिरादरी आणि त्यांचे नियम अधिक महत्त्वाचे वाटतात. पण म्हणतात ना, लोकांची विचारसरणी बदलणे सोपे नसते. विशेषतः गावांमध्ये लोकांना त्यांची वर्षानुवर्ष चालत आलेले नियम जास्त महत्त्वाचे वाटतात. संजयने रचनाकडे पाहिले आणि प्रेमाने विचारले. चल रचना, तू माझ्यासोबत येशील का? रचना तर स्वतःची शुद्ध हरपून बसली होती. ती फक्त स्तब्धपणे सर्व ऐकत होती. तिला काहीच कळत नव्हते की तिच्यासोबत काय घडत आहे. एका प्रसंगाने तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले होते. समाजाच्या प्रतिष्ठेपुढे रक्ताच्या नात्यांनीही पाठ फिरवली होती. आज माझ्या रक्ताच्या नात्यापेक्षा एक परका माणूस माझ्यासाठी उभा आहे. ती हेच विचार करत असताना संजय पुन्हा म्हणाला. काय विचार करत आहेस रचना? तू अमितचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबत येणार नाहीस का? रचनाने खिन्न स्वरात उत्तर दिले. हो संजय, मी येईन. तसे पण इथे माझं आहेस तरी कोण? म्हणजे स्वतःच्या लोकांनी मला मरण्यासाठी टाकून दिलं. असं म्हणत रचनाने शेवटचं एकदा गावकऱ्यांकडे आणि आपल्या घरच्यांकडे पाहिलं आणि संजयसोबत गाडीत जाऊन बसली. मात्र गावकरी आणि कुटुंबीय स्तब्धपणे तिला जाताना पाहत राहिले. शारदाजी आणि गोविंदरावांच्या डोळ्यात अश्रू होते. ते समाजाच्या नियमांमध्ये अडकले होते आणि काहीही करू शकले नाहीत. आजपर्यंत असे निर्णय घेण्यात पुढे असलेले गोविंदराव आज स्वतः हतबल उभे होते. ते मनात विचार करत होते, कदाचित मला कोणाची तरी आस लागली असेल, म्हणूनच आज हे माझ्याबरोबर घडत आहे. माझ्या कर्माची शिक्षा माझ्या मुलीला मिळाली आहे. गाडीमध्ये रचनाने संजयकडे पाहिले आणि विचारले. संजय, पण आपण कुठे जायचं? संजय म्हणाला, माझ्या घरी.
आणखीन कुठं, जे बाबांनी माझ्यासाठी घेऊन ठेवलं होतं. रचना हळू आवाजात म्हणाली, संजय, जर तुला माझ्यामुळे काही झालं तर? संजयने खोल श्वास घेतला आणि थोड्या मिश्किल अंदाजात म्हणाला, म्हणजे तुलाही तसंच वाटतं? तुझ्यामुळेच हे सगळं घडलं? एवढं मोठं भाषण मी तुझ्या गावकऱ्यांना देऊन आलोय, तरीही तुझ्या डोक्यात काही शिरलं नाही का? संजयने प्रेमाने समजावत म्हटले, हे बघ रचना, अमितच्या आजाराची माहिती आपल्याला शेवटच्या टप्प्यावर समजली. याचा अर्थ तो आजार त्याला आधीपासूनच बळावत होता आणि तुझ्या लग्नाला फक्त 7-8 महिने झाले होते. कॅन्सर असं अचानक शेवटच्या टप्प्यावर पोहोचत नाही. अमित स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत होता, म्हणूनच त्याने वेळेवर त्याच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही. कधीकधी तर त्याला जेवणाची आठवणसुद्धा मी करून द्यायचो, नाही तर तो आपल्या कामातच गढून जायचा. म्हणूनच एवढ्या कमी वयात त्याने व्यवसायात एवढी मोठी प्रगती केली होती. देशविदेशात त्याचं नाव मोठ्या आदराने घेतलं जायचं. त्यामुळे स्वतःला दोष देणं सोडून दे. जे घडलं ते परत आणता येणार नाही. पण आता दादाच्या आनंदासाठी आपल्याला आनंदी राहायचं आहे. त्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तू शिक्षण घे आणि त्याचा व्यवसाय सांभाळ. घरात पोहोचल्यावर संजय म्हणाला, रचना, आता तू इथे तुझ्या मनासारखं राहू शकतेस. तुला काही लागलं तर माळी काकांना सांग. आता माळी काका आपल्यासोबतच राहतील. त्यांनी जुन्या घरी काम करणं सोडलं आहे. रचनाने हलकीच मान डोलवली. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. रचनाने पूर्ण लक्ष आपल्या शिक्षणावर केंद्रित केलं. संजयने तिला व्यवसायाचे बारकावे शिकवले. दोघांनी मिळून अमितचा व्यवसाय अधिक उंचीवर नेला. एवढंच नाही तर त्यांनी परदेशातही माल एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. वस्त्रधारा फॅक्टरी ही आता काही साधीसुधी फॅक्टरी राहिली नव्हती. अनेक मोठमोठ्या ब्रँडला आपला माल सेल करण्यात भारतातील सर्वात मोठी फॅक्टरी बनली होती. आता संजय आणि रचना यांचा पुढचा उद्देश काका काकूंकडून त्यांचे सर्व काही परत मिळवणे होते, जे त्यांनी फसवणुकीने हडपले होते. त्यांनी काका काकूंच्या विरोधात कोर्टात फसवणुकीचा खटला दाखल केला, ज्याच्यामार्फत काकांनी संपूर्ण संपत्ती आपल्या नावावर करून घेतली होती. त्याच वकिलाने कोर्टात त्यांच्या विरोधात साक्ष दिली. त्यामुळे काका काकूंना शिक्षा झाली आणि रचना संजयला अमितच्या नावावर असलेली फॅक्टरी, ऑफिस, घर सर्व काही परत मिळाले. रचना आणि संजयने मेहनतीने आणि जिद्दीने अमित आणि मोहनलाल यांच्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आता रचना ही खूप आनंदी होती, कारण तिने अमितचं स्वप्न पूर्ण केलं होतं. त्यानंतर दोघांनी मिळून गावाबाहेर विधवा आश्रम सुरू केले, जेणेकरून ज्या महिलांना कोणाचा आदर नाही त्यांना तिथे आसरा मिळावा आणि त्यांना प्रत्येक सुखसुविधा दिले जावे. स्वतःच्या यशानंतर रचनाने संजयसोबत लग्न केले, कारण विधवेचा दुसरा विवाह करणे हा काही गुन्हा नाही. प्रत्येकाला आपलं जीवन आपल्या इच्छेनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण माणसाला आयुष्य फक्त एकदाच मिळतं. त्यामुळे ते आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा प्रत्येकाला पूर्ण हक्क आहे. काळ पुढे सरकत गेला आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला, ज्याचं नाव अमोल ठेवण्यात आलं. संजयने आपल्या मुलाचं नाव अमोल ठेवण्यामागे काही विशेष कारण होतं. यात एक सत्य दडलं होतं, जे स्वर्गवासी बाप, भाऊ आणि आईच्या नावावर होतं. तर मित्रांनो, रचनाने दुसरं लग्न करून योग्य केलं की अयोग्य? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.